जय सियाराम. आम्ही असेच बाहेर बसलो नव्हतो रूमच्या बाहेर बसलो नव्हतो तर काय आम्हाला दिसली ज्यूसची गाडी. मग काय चला म्हणलो ज्यूस पिण्यासाठी. तर हा ज्यूसवाला भाऊ म्हणतो 3 गिलासासाठी नाही पडवडा. तर आम्ही म्हणलो चालू तर कर. मग आम्हाला पेतलं नाही तर 10-15 गिलास होऊनच गेले. मग काय ज्यूस पिऊन झाल्यावर मी चढलो झाडावर वायर जोडासाठी. तर वायरिंगचंही काम काही झाला नाही तर चला म्हणलो मग जेवण करायसाठी. मग माझा जेवण वगैरे झाला नाही हे गोष्टी सांगू सांगू जेवण करत होते. मग जेवण वगैरे झाला आणि मग तिकडं मी निघालो कुरखेडा एका जणाला आणण्यासाठी. कुरखेड्यात आलो. मग कुरखेड्याच्या बसस्टॉपजवळ थांबून होतो. बस वगैरेची वाट पाहत होतो. तो येणार होता अंगाऱ्यावरून. मग काय वाट पाहता पाहता तो काही आला नाही इकडं बसस्टॉपकडं. तो तिकडं सरकारी दवाखान्याकडेच थांबला कुरखेड्यामध्ये. तर मग तिकडून सरकारी दवाखान्यातून उचललो त्याला आणि चला म्हणलो आता रिटर्न वापस कसारीला. तर कसारीकडे येता येता मग पेट्रोल पंप दिसला. मग काय धन्नो म्हणते चल पेट्रोल पंपावर. मग पेट्रोल पंपावर गेलून आणि 50ची देऊनच दिलून आणि मग 50चं पेट्रोल टाकून झाल्यावर आम्ही थांबलून गेवर्ध्यामध्ये पाणी पिण्यासाठी. पानपोईचे होते लावले दुकान नाही आपला टेंट. तर तिथं जाऊन पाणी पिऊन आलून. आणि मग हा आपला गेवर्धा. अशा प्रकारे गेवर्धा इकडे शेवटच होतो म्हणा मी. आणि मग चला म्हणलो आणि मग निघालो कसारीसाठी. आणि मग घरी येऊन पोचल्या दर्शनी आम्हासोबतच मग पंखा पण आला. मग काय आम्ही लागून पंख्याच्या कामाला. कारण की 4 दिवस मच्छर आहे ना तर आम्हाला चांगलाच फोडलं. तर मग आम्ही पंखा वगैरे फिट वगैरे केलून आणि जोडून हा पंखा काही चालू होतच नव्हता. कारण की त्याचे वायरस इकडं तिकडं पुरे सत्यानाश झाले होते जुनी वायरिंग. मग पूर्ण वायरिंग इकडं तिकडं चेक करून चालू केलून आणि मग पंखा चालू झाला. आणि कमलेश भाऊ म्हणतो थांब म्हणतो मी पहिला हवेची हवा घेतो म्हणते. हवेची हवा मस्त खुश झाला. पण रात्री अर्ध्या रात्री लाईन डिम झाली 12 वाजतापासूनची. मग काय 12 वाजतापासूनची काही झोपच नाही लागली रातभर.